प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली जिल्ह्यातील विटा शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून अल्पवयीन मुलीला धार्मिक अंधश्रद्धा, देवदेवतांचा अवतार आणि मागील जन्माच्या कथित गोष्टी सांगून तिच्यावर अत्याचार व आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। विटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महेश मोहन बाबर राहणार भवानीमाळ विटा, संकेत संदीप निकम राहणार भोगाव तालुका पलूस आणि सूरज उपाध्ये राहणार विटा यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता, पॉक्सो कायदा तसेच महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी अल्पवयीन असताना शारीरिक त्रासातून जात असल्याचा फायदा घेत आरोपींनी संकेत निकम हा शंकर बाबा, महाकाल, बाळूमामा आणि चिले महाराज यांचा अवतार आहे। तसेच फिर्यादीच्या शरीरात अंबाबाई देवीचा संचार होता असे सांगून पूजा व हवन करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे। तसेच फिर्यादी ही मागील जन्मातील नागिन असून आरोपी संकेत निकम हा नाग असल्याचं सांगत दोघांचे या जन्मात लग्न होणे नियतीत असल्याचा बनाव करण्यात आला। त्यानंतर आरोपी संकेत निकम यांनी विट्यातील त्याच्या राहत्या खोलीवर अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केलाय। दरम्यान आरोपी सूरज उपाध्ये याने कोणाला काही सांगू नकोस नाहीतर तुझे व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। याशिवाय पूजा, हवन आणि धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या वडिलांकडून आरोपींनी रोख रक्कम व बँक खात्यामार्फत एकूण सुमारे 4,50,000 रुपयांची फसवणूक केल्याचंही उघड झालंय। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन हे करत आहेत। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।